जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून महिला वटपौर्णिमेला वडाची पूजा करतात। पण औरंगाबादमध्ये काही पुरुषांनी हीच बायको पुन्हा मिळू नये म्हणून त्यांनी चक्क पिंपळाच्या झाडाला फेऱ्या मारल्या। हे सर्व पुरुष पत्नी पीडित संघटनेचे कार्यकर्ते आहेत। बायकोच्या जाचाला कंटाळून औरंगाबादच्या पुरुषांनी हे हटके आंदोलन केलं। बायकोपासून लवकरात लवकर सुटका व्हावी यासाठी सर्व पुरुषांनी पिंपळाच्या झाडाजवळ यमाला विनंती करत पूजा केली। हे सर्व पुरुष पत्नीने दाखल केलेल्या केसेसमुळे वैतागलेले आहेत। पिंपळाच्या झाडाखाली मुंजा असतो म्हणून त्यांनी वडाच्या झाडाऐवजी पिंपळाची पूजा केली असं त्यांचं म्हणणं आहे। म्हणून आम्ही खूप आता इतकं वैतागलोय की असं नको तो संसार असं वाटायला लागले आम्हाला। त्याच्यापेक्षा ह्या आता म्हणूनच आम्ही ह्या पिंपळाला म्हणजे मागणी करून सांगतोय की बाई हे उद्याचे 7 जन्माला आम्हाला जे तुम्हाला साखर घालणार आहे त्याच्याऐवजी आधी आमचं हे मागा की आम्ही मागणं मागतो की हे 7 जन्म अशी बायको आम्हाला मिळायला नको। एकीकडे त्रास द्यायचा, एकीकडे आम्हाला खोट्या केसेसमध्ये अडकात जेलमध्ये पाठवायचं, आमच्या आईवडिलांना बेघर करायचं, वेगळं राहण्यासाठी मुद्दाम खोट्या केसेस करायच्या आणि एकीकडे वट सावित्रीला तुम्ही वट सावित्री पौर्णिमा साजरी करून आम्हाला परत 7 जन्म मागायचं। म्हणून आम्ही हा विचार केला की उद्या यमराज बिझी असतील आणि त्यामुळे त्यांना वेळ मिळणार नाही आणि इतक्या दिवस मुंजांना सुद्धा वंचित राहिला होता म्हणून आम्ही पिंपळ निवडला। म्हणून आम्ही आज हा उपक्रम राबवला का बाबा आता उद्या यांनी साकडं घालायचे, आताच आम्ही यमराजाला सांगणार का बाबा यांचं उद्याचं म्हणणं काय ऐकू नको, आमचं म्हणणं आहे का आम्हाला यांच्यापासून सुटका करून दे।